जळगावच्या फतेपूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांसह 14 जण गजाआड। जामनेर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नराधमांनी केवळ बलात्कारच केला नाही तर त्याचे व्हिडिओ चित्रित करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले। या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या काही तासात 15 पैकी 14 संशयितांना जेरबंद केले। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 जून रोजी फतेपूर परिसरातील एका निर्जन ठिकाणी संबंधित महिला तिच्या ओळखीच्या मित्रासोबत बसली होती। याच दरम्यान 14 ते 15 तरुणाच्या टोळक्याने तिथे येऊन महिलेला व तिच्या मित्राला धमकावले। त्यानंतर टोळक्यातील युसुफ नामदार तडवी आणि आशफाक इमाम तडवी या दोघांनी महिलेवर बळजबरीने अत्याचार केला व अमानवीय कृत्याचे काही जणांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केले आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। पोलिसांची धडक कारवाई। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। माहिती मिळताच फतेपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कडक तपासाचे आदेश दिले। पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आलेल्या 14 संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले। परिसरात संताप। या घटनेमुळे जामनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत। सर, एकंदरीत काय घटना घडली आहे, काय सांगा? ही घटना फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती। एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते, तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली। तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते। तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी भोग केलेला आहे। त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। 2 लोकांनी ॲक्च्युअल रेप केला आणि बाकी त्यांना सपोर्ट केले म्हणून, आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत। कालच त्यांना अटक केलेलं आहे आणि आता एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध आपली पथकं घेत आहेत। यामध्ये अल्पवयीन आहेत याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त पालक आहेत, त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। सर, आरोपींना कोर्टात हजर केले का आणि पोलीस कस्टडीची कारवाई केली? आरोपींना काल अटक केलेलं आहे, आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे पुढचा तपास करण्यासाठी, त्यानुसार कारवाई